मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा 10वा. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार. मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ता विस्तार केला. त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. शाहू महाराजांची सुटका. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शहजादा आझमशहा हा दक्षिणेत होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला. राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे आझमशहाला वाटले. म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराजांचा राज्याभिषेक. कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले. स्वतःच राज्याभिषेक करवून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला. इसवी सन 1710 मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. शाहू महाराजांचे पूर्वायुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते. मुघलांच्या आणि विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणामधील खाचाखोचा त्यांना समजल्या होत्या. मुघल सत्तेच्या बलस्थानाची आणि कमतरतांचीही त्यांना चांगली माहिती झाली होती. शिवाय मुघल दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. मराठ्यांचा राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबाचे धोरण त्याच्या वारसदारांनी आता सोडले होते. त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते तेच जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते, हे या धोरणाचे सूत्र होते. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा आणि संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. बालाजी विश्वनाथ. शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बालाजी विश्वनाथ भट याला पेशवा केला. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांचा आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेंविरुद्ध पाठवले. बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले. चौथाई सरदेशमुखीच्या सनदा. शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले.
औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही व गोंधळ निर्माण झाला होता. तेथे सय्यद बंधू अब्दुल्ला व हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या मदतीने बाळाजीने इसवी सन 1719 मध्ये मुघल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या. चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग, तर सरदेशमुखी म्हणजे 1 भाग होय. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची इसवी सन 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. निजामाचा पालखेड येथे पराभव. मुघल बादशहा फर्रुख खसियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इसवी सन 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे हे बाजीरावाने ओळखले होते. शाहू महाराजांनी त्यांच्या या धोरणाला पाठिंबा दिला. माळवा. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले. तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली. बुंदेलखंड. बुंदेलखंड म्हणजे आजचा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या प्रांतांमधील झाशी, पन्ना, सागर या वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश होय. बुंदेलखंडात छत्रसाल या राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अलाहाबादच्या मुघल सुभेदार मोहम्मद खान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. त्याने छत्रसालास पराभूत केले. तेव्हा छत्रसालाने बाजीरावाला मदतीची विनंती केली. बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेला. त्याने बंगशाला पराभूत केले. छत्रसालाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला. अशा रीतीने माळवा आणि बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तुम्हाला माहिती आहे का, छत्रसालाने मदतीकरता बाजीरावाला पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिले, जो गत आह गजेंद्र की वह गत आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी राखो लाज. मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस. बाजीरावाने बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली. त्याने ही मागणी अमान्य केली. म्हणून बाजीराव मार्च 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला. भोपाळची लढाई. बाजीरावाच्या स्वारीमुळे बादशहा अस्वस्थ झाला. त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. प्रचंड फौजानिशी निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेला. बाजीरावाने भोपाळ येथे त्याचा पराभव केला. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीची सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले. पोर्तुगीजांचा पराभव. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा यास त्यांचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. त्याने ठाणे आणि आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर इसवी सन 1739 मध्ये त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगीजांजवळ प्रभावी तोफा होत्या. तरीही चिमाजी अप्पाने चिकाटीने वेढा चालवून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले.
त्यामुळे वसईचा किल्ला आणि पोर्तुगीजांचा बराचसा मुलूख मराठ्यांच्या ताब्यात आला. बाजीरावाचा मृत्यू. इराणचा बादशहा नादिरशहा याने भारतावर स्वारी केली तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहोचला. तोपर्यंत नादिरशहा दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. एप्रिल 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले. त्याच्या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 11. राष्ट्ररक्षक मराठे. शाहू महाराजांनी बाजीरावांनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्रे दिली. नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. या काळात अहमदशहा अब्दालीने पानिपतावर मराठ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले. या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. उत्तरेतील परिस्थिती. अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जात असे. अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागात स्थायिक झाले होते. या पठाणांना रोहिले म्हणत. गंगा यमुना नद्यांच्या दोआबाच्या प्रदेशात त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण केले. मराठ्यांनी त्यांचा बंदोबस्त केला. अफगाणांशी संघर्ष. अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इसवी सन 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले. या काळात मुघल प्रदेशात अंधाधुंदी निर्माण झाली होती. त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती. या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे त्यांना आवश्यक वाटले. बादशहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा यांची खात्री पटली होती. दिल्लीच्या रक्षणार्थ मराठ्यांएवढी दुसरी समर्थ सत्ताही नव्हती. त्यामुळे बादशहाने इसवी सन 1752च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी एक करार केला. मराठ्यांनी या करारानुसार रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले. या बदल्यात त्यांना रोख रक्कम मिळणार होती. शिवाय पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्क त्यांना मिळाले. तसेच अजमेर आणि आग्रा या प्रांतांची सुभेदारी देण्यात आली. या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे, होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. मराठे दिल्लीकडे निघाले. ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला. मराठे मजल दरमजल करत दिल्लीला पोहोचले. मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले. म्हणून बादशहाने मुघलांच्या सुभ्यांमधील चौथाईचा हक्क त्यांना दिला. या सुभ्यांमध्ये काबूल, कंदाहार आणि पेशवारचाही समावेश होता. हे सुभे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते. आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये होते. करारानुसार हे सुभे अब्दालीकडून जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य ठरत होते. उलट किमान पंजाबपर्यंतचा प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती. त्यामुळे आज ना उद्या मराठे आणि अब्दाली यांचा संघर्ष होणे अटळ होते. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जय्याप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवर गेला. उत्तरेकडील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे स्पर्धक ठरले. मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते तटस्थ राहिले. मराठ्यांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व आणि हस्तक्षेप त्यांना रुचत नव्हता.
मात्र सूरमजल जाट व राणी किशोरी यांनी पानिपतावरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली. त्याचप्रमाणे उत्तरेतील काही कट्टरपंथीय मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहत होते. त्यांनीही मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन समजून न घेता मराठ्यांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानावर आक्रमण करण्याचा आग्रह केला. अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांना दक्षिणेत नर्मदा पार हुसकावून देईल अशी त्यांना अपेक्षा होती. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता. उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते. नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली. ही त्याची भारतावरची 5वी स्वारी होती. त्याने दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला. रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले. त्यांनी दिल्ली घेतली. त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत गेले. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. मराठ्यांनी अटकेपार पेशावरपर्यंत मोहीम काढली. तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दत्ताजीचा पराक्रम. पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी आणि नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. दत्ताजी उत्तरेत गेला. नजीब खानाने दत्ताजीला वाटाघाटीत अडकावून ठेवले आणि अब्दालीला मदतीस येण्याची विनंती केली. हा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला. दत्ताजी आणि अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली. जोरदार लढाई झाली. दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले, परंतु या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले. दत्ताजी मोठ्या शौर्याने लढला, पण अखेरीस तो रणांगणावर घायाळ होऊन पडला. नजीब खान रोहिल्याचा सल्लागार कुतुबशहा हत्तीवरून उतरून घायाळ झालेल्या दत्ताजीजवळ आला. त्याने दत्ताजीला विचारले, क्यों पटेलजी, हमारे साथ तुम और भी लढेंगे? दत्ताजी घायाळ अवस्थेत पडला होता, पण कुतुबशहाचे शब्द ऐकताच त्याने बाणेदार उत्तर दिले, हां, बचेंगे तो और भी लढेंगे. सदाशिवराव भाऊ. अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबाने आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ व थोरला मुलगा विश्वासराव यांस उत्तरेला पाठवले. सदाशिवराव भाऊ हा चिमाजी अप्पांचा मुलगा होय. त्याच्याबरोबर प्रचंड फौज आणि प्रभावी तोफखाना होता. इब्राहिम खान गार्दी हा त्यांचा तोफखान्याचा प्रमुख होता. या तोफखान्याच्या जोरावर त्याने इसवी सन 1760 मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव केला होता. पानिपतचा रणसंग्राम. उत्तरेच्या मोहिमेत सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकून घेतली. त्यानंतर मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य पानिपत येथे सामोरासमोर आले. 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. ही पानिपतची 3री लढाई होय. लढाईत विश्वासरावाला गोळी लागून तो ठार झाला. हे सदाशिवराव भाऊला समजताच तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला. युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनासा झाला. आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला. त्याच वेळी अब्दालीच्या राखीव आणि ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. मराठ्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील एक संबंध तरुण पिढी गारद झाली. अनेक पराक्रमी सरदार धारातीर्थी पडले. तुम्हाला माहितीये, पानिपतच्या युद्धात सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले. एका पत्रातील सांकेतिक वर्णन पुढील प्रमाणे आहे. 2 मोतिये गळाली, 27 मोहरा हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेल्या याची गणतीच नाही. परक्या अब्दालीला येथे राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही. या व्यापक भूमिकेतून मराठे अब्दालीशी लढले. आपण सर्व एतद्देशीय असून अब्दाली परकीय शत्रू आहे अशा आशयाची पत्रे लिहून सदाशिवराव भाऊने उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांची व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका कळवली. परंतु त्याला अनुकूल प्रतिसाद न देता हे सत्ताधारी तटस्थ राहिले. साहजिकच भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठ्यांवर पडली.
भारत हा एक देश असण्याची आणि त्याचा राजा धर्माने कोणीही असला तरीही सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली असे म्हणता येईल. पेशवा माधवराव. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव हा पेशवेपदी आला. माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम आणि हैदर अली यांचा बंदोबस्त केला. त्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला हे पाहून निजामाने त्याच्या विरोधात पुन्हा हालचाली सुरू केल्या. त्याने त्यांच्या मुलखावर आक्रमण केले, परंतु माधवरावाने पैठणजवळील राक्षस भुवन येथे त्याला पराभूत केले. हैदर अली हा म्हैसूरचा सुलतान होता. पानिपतवरील मराठ्यांचा पराभवाचा फायदा घेऊन त्याने कर्नाटकातील मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले, परंतु मराठ्यांनी श्रीरंगपट्टणम जवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईत त्याला पराभूत केले. तेव्हा त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य केले. माधवराव पेशव्यांचा मृत्यू इसवी सन 1772 मध्ये झाला. मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. या कर्तृत्ववान पेशव्याच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या राज्याची मोठी हानी झाली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तुम्हाला माहिती आहे का, पेशवा माधवरावाने शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष दिले. विहिरी खोदून पुण्याचा पाणीपुरवठा वाढवला. नाना फडणवीसासारखे कारभारी आणि रामशास्त्री प्रभुणेसारखे थोर न्यायाधीश त्याच्या काळात तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा केली. तोफा आणि दारुगोळा बनवण्याचे कारखाने सुरू केले. नाणी पाडण्यासाठी टांगसाळीची व्यवस्था केली. पेशवा माधवरावानंतर गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे 2 पेशवे अल्पायुषी ठरले. शिवाय त्यांच्या काळात पेशवाईला गृहकलहाने ग्रासले. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारे रघुनाथराव सत्ता लालसेपोटी इंग्रजांच्या आश्रयाला गेले. त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले. हैदर अलीचा मृत्यू इसवी सन 1782 मध्ये झाला. त्यानंतर त्याचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला. तो निष्णात योद्धा असण्याबरोबरच विद्वान आणि कवी होता. आपल्या कर्तबगारीने त्याने राज्याचा प्रभाव वाढवला. त्याने फ्रेंचांशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली. इसवी सन 1799 मध्ये इंग्रजांविरुद्धच्या एका युद्धात तो मारला गेला. मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनर्स्थापना. पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जब्बर धक्का पोहोचला होता. उत्तरेत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवरावाने महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे आणि विसाजीपंत बिनीवाले या सरदारांना तिकडे पाठवले. मराठ्यांच्या फौजांनी जाट, रोहिले आणि राजपूत यांना पराभूत केले. बादशाह शाह आलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले. उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुनःस्थापित झाली. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. अब्दालीच्या सैन्याचीही हानी झाली. पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्याने त्याने किंवा त्याच्या वारसदारांनी भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. उलट उत्तरेकडील अराजकतेला आवर घालण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्येच आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्या पातशाहीचा सांभाळ करावा अशी इच्छा प्रकट केली. सलोखा करण्यासाठी पुणे दरबारात दूतही पाठवला. पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकारणात पुन्हा उभे राहण्यात मराठे यशस्वी झाले. ही बाब महत्त्वाची आहे. यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. पेशवे घराण्याची वंशावळ. बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र बाजीराव पहिला यांना 4 पुत्र, बाळाजी उर्फ नानासाहेब, रामचंद्र, रघुनाथराव आणि जनार्दन. बाळाजी उर्फ नानासाहेब यांना 4 पुत्र, विश्वासराव, माधवराव पेशवा, यशवंतराव आणि नारायणराव पेशवा. या नारायणराव पेशवा यांना सवाई माधवराव पेशवा हे पुत्र. रघुनाथराव यांचे बाजीराव दुसरा हे पुत्र आणि बाजीराव दुसरा यांचे नानासाहेब हे दत्तक घेतलेले पुत्र.
बाळाजी विश्वनाथ यांचे दुसरे पुत्र चिमाजी आप्पा, यांचे पुत्र सदाशिवराव भाऊ. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.